नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर यामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। पुन्हा एकदा 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आपला एक अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ जिल्हा न्यायालयाच्या संदर्भातला पुन्हा एकदा आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 या ठिकाणी चालू होते। फॉर्म सुटले आणि फॉर्म भरून पण झालेले सर्वांचे आणि आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं बाकी असेल तर तुम्ही आज फॉर्म भरू शकता। आणि मागच्या व्हिडिओत पण मी सांगितलं होतं शॉर्ट लिस्ट लागेल, ओके। मात्र एक लक्षात ठेवा, बरेच जण बोलले का शॉर्ट लिस्ट लागणार नाही। एक गोष्ट सांगतो तुम्हाला, 2018-19 ज्यावेळेस जागा आल्या होत्या त्यावेळेस शॉर्ट लिस्ट लागले होते आणि इव्हन कोर्टाचा नियमच पहिल्यापासून का शॉर्ट लिस्ट ही लागतेच कंपल्सरी। मग तुमचं बॉम्बे हायकोर्ट जरी असलं किंवा जिल्हा न्यायालय असो किंवा कोणतेही न्यायालय असो, मात्र त्यावेळेस ज्या वेळेस शॉर्ट लिस्ट लागलेली त्यावेळेस पेपर हे स्वतः जिल्ह्यांनी घेतलेले आहेत, स्वतः त्या विभागाने पेपर घेतलेले आहेत आणि त्याला चलन नव्हतं। तुमच्याकडून चलन घेतलं जात नसायचं, कारण की तुमची शॉर्ट लिस्ट लावणार होती, मुलांचं नुकसान नको व्हायला म्हणून तुमच्याकडून चलन नसायचं। 25 रुपये फक्त फॉर्म भरायचे असायचे। मात्र यावेळेस विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगतो, शॉर्ट लिस्ट लागो या ना लागो, लक्षामध्ये शॉर्ट लिस्ट लागो या ना लागो तरी पण आपण फॉर्म भरा। कारण की बाळांनो, शॉर्ट लिस्ट जरी लागली किंवा जरी नाही, शक्यतो बरेच जण म्हणतात का लागणार नाही त्यामुळे लागू पण नाही शकत, लक्षामध्ये। परंतु त्यांनी जाहिरातीमध्ये असा उल्लेख केलेला आहे का अल्पसूची लावण्याचा संपूर्ण निर्णय, संपूर्ण अधिकार हा जिल्हा न्यायालयाला असेल आणि अल्पसूची लागल्यानंतर त्याबद्दल कुठेही तुम्हाला अपील करता येणार नाही, असे एक वाक्य त्यांनी त्या GR मध्ये, त्या जाहिरातीमध्ये, त्याच्यामुळे मी सांगितलं की शॉर्टेज लागू शकते। ठीक आहे, चलन जास्त आलेले आणि यावेळेस शॉर्टलिस्ट न लागण्याचे चान्सेस काय याचं कारण सांगतो। पाठीमागच्या वेळेस इथून पाठीमागे कसं व्हायचं का चलन कमी असायचं, मुलं 10 ठिकाणी फॉर्म टाकायचे, 25 रुपये काय वाटत नव्हतं, 10-20 ठिकाणी मुलं फॉर्म भरायचे, प्रत्येक जिल्ह्याला शिपाई लिपिक सगळे फॉर्म भरायचे। मात्र यावेळेस चलन जास्त आहे आणि सरळ त्यांनी उल्लेख केलाय का एकाच ठिकाणी फॉर्म शक्यतो भरत चला, फॉर्म एकाच ठिकाणी भरा। कारण तुम्ही बऱ्याच ठिकाणी जरी भरलं तरी नाव एकाच ठिकाणी येण्याची शक्यता आहे, तरी पण तुम्ही काय माझं 100% ऐकत नाही, मला माहिती आहे। तुम्ही फॉर्म भरलेले असते ना डबल टेबल काही महाभागांनी, इव्हन शिपायाला बी नाही याला बी, परंतु मला वाटत नाही जास्त लोकांनी डबल फॉर्म भरला असेल, कारण का चलन हे खूप मोठं आहे आणि मोठ्या प्रमाणात चलन असल्यामुळं डबल मुलांनी फॉर्म भरला नसेल असं मला तरी वैयक्तिक वाटतंय। मात्र जरी डबल नसेल भरला तर नका भरू, मात्र सिंगल एक फॉर्म भरा। शॉर्टलिस्ट जर लागली नाही, सर्वांना चान्स आला तर कदाचित नक्कीच फायदा होईल। शॉर्टलिस्ट न लागण्याचे एक चान्स आहे, कारण की फॉर्म हा एकच विद्यार्थी भरणार आहे, त्याच्यामुळं जागा जास्त असल्यामुळं प्रत्येक जिल्ह्याला जागा असल्यामुळे फॉर्म विभागून जाणार आहेत, लक्षात ठेवा। प्रत्येक जिल्ह्याकडे विभागून फॉर्म जाणार आहेत आणि जिल्ह्यांकडे विभागून फॉर्म गेल्यामुळं प्रत्येक ठिकाणी फॉर्मची संख्या जरी जास्त आली असली महाराष्ट्रामध्ये, तरी जिल्ह्यांना फॉर्मची संख्या ही मर्यादितच राहणार आहे, कारण का एक विद्यार्थी एकाच ठिकाणी फॉर्म भरणार आहे। त्याच्यामुळं तुम्हाला माझं कळकळीची विनंती असेल, फॉर्म भरला नसेल तुम्ही म्हणशाल का सर म्हणले शॉर्टेज लागणार आहे, माझे पैसे वाया जातील, पैशाकडे पाहू नका, फॉर्म भरून टाका। लक्षामध्ये ज्याला नाहीच भरायचं ते नका भरू, मात्र ज्याच्याकडे पात्रता आहे ती, त्या पात्रतेला तुम्ही पात्र आहात, ती पात्रता जर असेल तर सर्वांनी नक्कीच फॉर्म भरून द्या। कारण का तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर मे बी या ठिकाणी शिपाई असं पद आहे का या ठिकाणी परीक्षापेक्षा स्किल टेस्ट वरती आणि शॉर्ट लिस्ट मध्ये नाव स्किल टेस्ट होणं आणि मुलाखत याच्यावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्याच्यामुळं अभ्यासापेक्षा या ठिकाणी तुमच्या स्किलला जास्त महत्व असणार आहे, त्याच्यामुळे फॉर्म तुम्ही भरू शकता। फॉर्म भरण्याची आज लास्ट डेट आहे। शक्यतो न्यायालय कधीही डेट वाढून देत नाही किंवा काहीच होत करत नाही, मात्र EWS चा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे। तर EWS च्या अडचणीमुळे डेट जर वाढली तर सांगता येत नाही, कारण EWS प्रवर्ग त्या ठिकाणी दाखवत नाही। मात्र एक गोष्ट घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला मेरिट लागत नाही, आरक्षणानुसार आरक्षण वगैरे या गोष्टी नसतात, ओपन खुला असं राहतं। मात्र 100,000 रुपयाची 900 रुपये फी होण्यासाठी आपल्याला कॅटेगरीचा फायदा त्या ठिकाणी घ्यावा लागतो, बाकी दुसरा काही कॅटेगरीचा फायदा त्या ठिकाणी होत नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम वगैरे ते मी सांगणार आहे सगळं याच व्हिडिओ मध्ये, शेवटपर्यंत पहा व्हिडिओ। मात्र नवीन व्हिडिओ विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण आता यानंतर तुम्हाला अभ्यासक्रमाविषयी महत्वाची माहिती, नवीन लेक्चर वगैरे जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी आपण देत जाणार आहे। महत्वाच्या घडामोडी, महत्वाच्या माहिती सगळे आपल्याला रोज देतच आहे, तुम्हाला माहिती रोजचा आपला व्हिडिओ असतोच। मात्र विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट करा, फॉर्म भरला नसेल भरून टाका, लास्ट डेट आहे, डेट वाढेल ना वाढेल सांगता येत नाही, कारण वाढण्याची शक्यता बी कमी वाटते। लक्षात असू द्या, न्यायालयाच्या शक्यतो आजपर्यंत कधी अशा डेट वाढलेल्या नाही, जर त्यांनी 10 असतात ह्या बारींतर जास्त दिवस झाले, पूर्वी ते 10-8 दिवस देत होते, तेवढ्या दिवसात फॉर्म भरून घेत होते, तरी त्यांच्या डेट कधी वाढलेल्या नव्हत्या। दुसरी गोष्ट, त्यांना हे पण नाही किती फॉर्म आले, फॉर्म कमी आले, असं तसं काही त्यांना घेणं नसतं। मात्र यावेळेस मी का सांगतो, शॉर्टेज जरी लागणार तर नाही असं वाटतं, कारण बरेच जण म्हणले लागणार नाही। मला पण कोर्टातले काही कर्मचारी मित्र परिवार आहे ते बोलले की शॉर्टलिस्ट तर यावेळेस लागणार नाही शक्यतो, कारण त्यांनी माझा व्हिडिओ बघितला, ते म्हणले सर शक्यतो यावेळेस शॉर्टलिस्ट लागण्याची शक्यता कमी। ठीक आहे, जर नाही लागली तर चांगलंच आहे, लागली तरी
ठीक आहे ना, ज्याचं नशीब त्याच्या सोबतीला. मात्र फॉर्म भरून द्या सर्व, लास्ट डेट आज, परत फॉर्म भरता येणार नाही. आणि शक्यतो डबल टिबल फॉर्म भरणं टाळा, कारण का टीसीएस आहे, डबल फॉर्म भरल्याला दिसलं, डबल फॉर्म भरायला कळलं का बाकीचे फॉर्म रिजेक्ट होऊन एकच फॉर्म तुमचा कुठेतरी नाव येऊ शकतं. त्याच्यामुळे ती थोडं टाळा. आणि पैसे जास्त जाते, 4 फॉर्म भरायचे म्हणजे 4000 रुपये जाणार आहेत. 4000 भरून जर एका ठिकाणी नाव नाही तर मग किती मोठा वांदा आहे ना. त्याच्यामुळे शक्यतो व्यवस्थित टाळा. आणि शॉर्टलिस्ट जर नाही लागली तर त्याचं कारण एक सांगतो, कारण की टीसीएस आहे आणि टीसीएस ला परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या जास्त प्रमाणात पाहिजे तरच टीसीएस परीक्षा घेऊ शकतं. त्याच्यामुळे कदाचित शॉर्टलिस्ट लागणार नाही असा एक अंदाज, कारण का जे कर्मचारी बोलले का शॉर्टलिस्ट लागणार नाही, त्याच्यामुळं हे मला वाटतंय. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला. मात्र त्यांनी त्यांच्या जीआर मध्ये, त्यांच्या जाहिरातीमध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलंय की शॉर्टलिस्ट अल्पसूची ही लागू शकते आणि अल्पसूचीचा पूर्णपणे अधिकार, पूर्णपणे निर्णय हा आमच्याकडे राखून ठेवत आहे. त्याच्यामुळं मला थोडा अंदाज आला होता, परंतु असं वाटतंय की शॉर्टलिस्ट जर नाही लागली तर मग नक्कीच फायदा होईल, कारण का टीसीएस ला परीक्षा घ्यायला विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी फॉर्म एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरल्यामुळे कदाचित शॉर्टलिस्ट जरी लागली तरी कमी प्रमाणात लागेल किंवा लागायची पण नाही शक्यतो. कारण का हे बघा इथं तुम्हाला सरळ सरळ दिसते, मी पुन्हा पुन्हा हे तुम्हाला फ्लॅश करतोय का अर्हताकारी सेवा प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांची अल्पसूची बनवण्यासाठी सूचित पद्धतीचा अवलंब करण्याचे सर्व अधिकार उच्च न्यायालय राखून ठेवत आहे. लक्षात ठेवा, ही अल्पसूची तुम्ही कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरा, किती भरा, हे तुमच्या अल्पसूची जिल्हा कुणाला लागत, हा डायरेक्टली मेन बॉम्बे हायकोर्टाकडून तुमची अल्पसूची डायरेक्ट पब्लिश होती. त्याच्यामुळे तुम्ही 4 फॉर्म भरले तरी नाव एकाच ठिकाणी येणार आहे. आणि शक्यतो बरेच जण म्हणतात का टीसीएस यावेळेस अल्पसूची लागणार नाही, म्हणजे शॉर्टलिस्ट. कारण आहे, कारण की यावेळेस काय झाले, फॉर्म जरी जास्त प्रमाणात आले तरी फॉर्म हे विभागून जाणार प्रत्येक जिल्ह्याला, जागा पण जास्त आहे प्रत्येक जिल्ह्यात ठिकाणी. आणि टीसीएस ला पण विद्यार्थी घेणं गरजेचं आहे ना, तरच परीक्षा कंडक्ट करू शकतं टीसीएस ना. नाहीतर जर विद्यार्थ्यांची संख्या जर शॉर्टलिस्ट लावली कमी कमी विद्यार्थी आले तर टीसीएस काय परीक्षा कंडक्ट करणार आहे ना, कारण त्यांना विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पाहिजे ना. कारण प्रत्येक जिल्ह्याला जर त्यांनी सेंटर दिले, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सेंटर दिले त्यांनी परीक्षा घेण्यासाठी, त्याच्यामुळे कदाचित शॉर्टलिस्ट कमी प्रमाणात जर लागणार तर नाही असं वाटतंय, आणि जर लागली तर अतिशय कमी प्रमाणात शॉर्टलिस्ट लागेल. त्याच्यामुळे नाव येण्याचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणात आपल्याला असणार आहे. त्यांनी सरळ सरळ या ठिकाणी खाली बघा, शॉर्टलिस्ट, उच्च न्यायालय परीक्षेचे प्रकार, रिक्त वगैरे त्यानंतर इथे त्यांनी सांगितले त्यामुळे अल्पसूची संबंधित कोणतेही अभिवेदन उच्च न्यायालयाच्या विचारार्थ घेतले जाणार नाही. म्हणजे उच्च न्यायालय का तुम्ही कोणती अपील केली, अभिवेदन केलं, निवेदन दिलं का आमचं नाव कसं काय आलं शॉर्टेज मध्ये, तर त्याला काही पर्याय नसतो. त्यांनी सरळ सरळ मेन्शन केले या ठिकाणी. क पॉइंट मुद्दा क हा तुम्हाला व्यवस्थित मी समजून सांगितलं, मी काही मनाने सांगत नाही, या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलाय. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जरी फॉर्म बसले तर फॉर्म भरून द्या. आणि लक्षामध्ये शॉर्टेज लागो या ना लागो, आपलं काम आहे फॉर्म भरणं, फॉर्म भरून द्या. आणि लक्षामध्ये त्याचबरोबर अभ्यासक्रमाचं पण, अभ्यासक्रमाच्या संदर्भात सांगायचं, मी अभ्यासक्रमाच्या संदर्भात थोडक्यात बोलतो आता. जागा व्यवस्थित पाहून फॉर्म भरा, डबल टेबल फॉर्म भरायच्या भानगडीत पडू नका. चलन नाही बाबा, नो परवडत नाही आपल्या सारख्याला ते एवढे चलन भरणं बी. ऍक्च्युली आतापर्यंत 25 रुपये चलन असं, ह्या बारीनं मोकार चलन झाले, त्याच्यामुळे एवढं चलन आहे का बस विद्यार्थ्यांना फॉर्म भरावं की नाही भरावं हाच मोठा पंचायत आहे. हा या ठिकाणी अभ्यासक्रमाचा विचार मी याच्या संदर्भातल्या अजून अधिकृत माहिती नवीन व्हिडिओमध्ये टाकीन. आणि लेक्चर वगैरे महत्वाचे प्रश्न, इतिहास, नागरिक शास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य आणि व्याकरण आणि चालू घडामोडी याच्यामधली मित्रांनो सगळ्यात जास्त वेटेज असणार आहे का, ते नागरिक शास्त्राला असणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्याकरण आलं तरी येईल बरं का, मराठी व्याकरण आलं तरी सांगता येत नाही, पण टीसीएस ने जर पॅटर्न राबवला 10-10चा, 40 आहे ना, 10 प्रश्न यायचे, 8 प्रश्न यायचे, 5 प्रश्न यायचे, तर असा परफेक्टली 40 मध्ये डिवायडेड बाय 5-6 जर केली तर येऊ शकतं. मात्र त्या ठिकाणी मित्रांनो नागरिक शास्त्र यांनी राज्यशास्त्र, नागरिक शास्त्रावरती जास्त प्रमाणात प्रश्न असतात. 2019 ला नागरिक शास्त्र, राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी याच्यावरती जास्त प्रश्न आलेले होते, याच्यावरतीच जास्त प्रश्न आलेले होते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 40च प्रश्न येणार आपल्याला. इंग्रजी आणि मराठी भाषेतील प्रश्न, म्हणजे इंग्रजी आणि मराठी दोन लँग्वेज मध्ये प्रश्न येतो, त्याचा अर्थ होतो इंग्रजी. बऱ्याच जणांनी मेसेज केले का सर फक्त इंग्रजी आणि मराठीचेच प्रश्न येणार आहे, असं नाही. ते प्रश्नाचा अभ्यासक्रम वरती तुम्हाला दिसतोय कनिष्ठ लिपिकसाठीचा, इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, आणि प्रश्न फार सोपे असतात. ते ऍज इट ऑफलाईनला फार सोपे असतात. पाठीमागची ऑफलाईन परीक्षा मी दिली होती तिथं गोल पण नव्हता करायचा आपल्याला. त्या ठिकाणी असं आपण विधान परिषदेला कसं महत्व करतो, विधानसभेला कसं असं आपलं विधान परिषदेला कसं मतदान करतो, त्या टाईप आपल्याला त्या ठिकाणी मतदानासारखं त्या ठिकाणी टिक मार्क होतं पूर्वी. पण आता तसं नाही. आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन पेपर असतं, मग आपल्याला टिक मार्कच करायचे, त्यानुसारच आपल्याला या ठिकाणी काय करायचं, काम करायचं आहे. आणि लक्षामध्ये मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की फॉर्म सर्वजण भरा. शक्यतो
प्रश्न जे येणार एकदम सोपे प्रश्न असतात, अवघड प्रश्न असतात. मेरिट एकदम कमी मेरिटचा काही विषयच येत नाही तिथं, मेरिट वगैरे काही येत नाही. तुमचं डायरेक्टली तिथं तुमचे मार्क वगैरे काही समजत नाही, डायरेक्ट नावं येतात इथून पाठीमागचं आतापर्यंतच. पण आता TCS कडे गेल्यामुळं कदाचित सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि लक्षामुळे. त्याच्यामुळे सर्वांनी आपापला फॉर्म वेळेत भरा, व्यवस्थित फॉर्म भरा, काही अडचण नाही, चांगल्या पद्धतीने फॉर्म भरा. अजून बरीच माहिती मी या ठिकाणी त्यांनी विशेष म्हणजे सांगितलं का संगणक ज्ञानावरील प्रश्नांचा समावेश केला जाईल. ही विशेष बाब आहे बरं का. म्हणजे या ठिकाणी वरती त्यांनी सांगितलेलं नाही कॉम्प्युटर, मात्र जीके मधून संगणकावरती लिपिकला प्रश्न पाडणार, लक्षात ठेवा. त्याच्या संदर्भातले पण काही महत्वाचे व्हिडिओ मी टाकून देईन तुम्हाला. नागरिक शास्त्र असेल, विज्ञान असेल, भूगोल असेल, विज्ञानाचे प्रश्न येऊ शकतात मे बी TCS असल्यामुळे, नाहीतर विज्ञानाचे क्वेश्चन इथून पाठीमागचे जास्त क्वेश्चन दिसलेले नाही. नागरिक राज्यशास्त्र म्हणजे विधिमंडळ, जे राज्यघटना, विधिमंडळ, न्यायालय वगैरे याच्या संदर्भातच जास्त क्वेश्चन असतात आणि सोपे सोपे क्वेश्चन असतात. काही महत्वाचे कलम वगैरे असतात त्या संदर्भातले प्रश्न असतात लक्षामध्ये. त्याच्यामुळे आज शेवटचा दिवस आहे, सर्वांनी आपापले फॉर्म भरून घ्या, कारण का डेट वाढणार ना वाढणार माहिती नाही. त्याच्यामुळे आज आपले फॉर्म सर्वांनी काय करा, या ठिकाणी फॉर्म फिलअप करा, फॉर्म भरून द्या लक्षामध्ये. चालतंय मित्रांनो. त्याचबरोबर नवीन पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या माझ्या खास विद्यार्थी मित्रांसाठी की मिशन खाकी बॅच 1 तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करा तुम्ही. गुरुकुल सोबत 50% ऑफ आहे मित्रांनो. फक्त 500 रुपयामध्ये 1 वर्षाची बॅच आहे मित्रांनो. ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, किती वेळा लेक्चर पाहू शकता मित्रांनो तुम्ही. अतिशय महत्वाची अशी बॅच आहे, महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर या ठिकाणी तुम्हाला शिकवायला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या बॅचचा लाभ घ्यायचा आहे. VB सर गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक पण दिलेली आहे. अधिक माहितीसाठी 8600600371 ला पण तुम्ही मेसेज करायचा आहे. 500 रुपयात 1 वर्षभराची बॅच आणि किती वेळा लेक्चर पाहण्याची संधी असणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजे मिशन खाकी बॅच 1. तर ह्या बॅचला पण तुम्ही नक्की प्रवेश करा मित्रांनो, अतिशय महत्वाची बॅच आहे. त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्कची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या राज्य उत्पादन शुल्कच्या बॅचेस चालू आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मात्र TCS IBPS पॅटर्न नुसार मार्केटमध्ये एक पुस्तक उपलब्ध झालेले आहे. ऑनलाईन पॅटर्न नुसार घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीचं दारूबंदी पोलीस संपूर्ण मार्गदर्शक असणारं महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 संपूर्ण माहिती समाविष्ट स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन, याच्यावरती अधोरेखित असणारं ऑल इन वन सामान्य अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी टॉपिकची विस्तृत माहिती, व्हिडिओ लेक्चर, ऑनलाईन टेस्ट असणार. त्याचबरोबर सोबत आगामी 2023-24 वर्षभरातील TCS IBPS पॅटर्न डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सर्व प्रश्न संच स्मार्ट QR कोड सोबत चक्क मोफत आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे पुस्तक नक्की खरेदी करता. आपल्या जवळच्या बुक स्टॉलला ते आता अवेलेबल झालं असेल, कारण का 2-4 दिवसापूर्वी पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे. प्रतीक्षा संपली आणि मार्केटमध्ये बुक आलेलं आहे. सिद्धेश्वर आळवे सरांचं भारतीय प्रकाशन पुणे तुम्ही नक्की खरेदी करा मित्रांनो, अतिशय चांगलं असं पुस्तक आहे. आणि मित्रांनो त्यामधून तुम्ही राज्य उत्पादन शुल्कचा अभ्यास करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे आज, त्याच्यामुळे सर्वांनी आपापले फॉर्म भरून घ्या. अतिशय महत्वाची माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टलिस्टच्या नादी लागू नका. आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही नक्की फॉर्म भरू शकता. ओके, ठीक आहे. अशीच नवीन माहिती, नवीन अपडेट परत घेऊन येईन मी. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी रजा घेतो. जय हिंद, जय भारत.